यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया तर बदलापूर पालिकेचे सर्वात तरुण अपक्ष नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। यानंतर लगेचच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे। दामले हे पायलट असून तरुणांनी राजकारणाचा द्वेष न करता राजकारण बदलण्यासाठी राजकारणात यावं या विचारानं ते राजकारणात आलेत। दरम्यान प्रदेश प्रवक्तापदी नेमणूक झाल्यानंतर कॅप्टन आशिष दामले यांनी स्टार मराठीशी केलेली ही विशेष बातचीत पाहूयात। बदलापूर पालिकेचे सर्वात तरुण नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी नेमणूक करण्यात आली आहे। कॅप्टन आशिष दामले हे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एकंदरीत आढावा घेणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर सर नमस्कार, स्वागत आहे आपलं स्टार मराठीमध्ये। मला सांगा, एक आपण सर्वप्रथम विदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षण प्राप्त केल्यावर आपण राजकारणात प्रवेश केला, एकंदरीत कसा होता आपला प्रवास? खरं तर एवढं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला माहीत असेल तर मी कमर्शियल पायलट आहे आणि एवढं शिक्षण घेतल्यानंतर साधारणतः कुठल्याच घरच्यांची पालकांची इच्छा नसते की आपल्या मुलांनी राजकारणात यावं। परंतु जर आज वास्तविक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि तरुणांनी राजकारणात आणि समाजकारणात येण्याची गरज आहे। आपण सगळीकडे ऐकताना आपण ऐकतो की चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, सुशिक्षित तरुणांना संधी मिळायला पाहिजे, तरुणांना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, पण प्रत्यक्षात आपण हे होताना बघत नाही। तर कुठेतरी हे बदलायला पाहिजे, चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे, या उद्देशाने मी राजकारणात आणि समाजकारणात ॲक्टिव्ह झालो। आणि हे काम करत असताना कुठेतरी जे आज लोकांना अपेक्षित असं कार्य आहे ते करून दाखवणं हे आजच्या तरुण वर्गाचं, आजच्या सुशिक्षित लोकांचं कर्तव्य असं मी समजतो आणि त्या उद्देशाने मी हे काम पाहते। पायलट झाल्यानंतर आपण राजकारणात प्रवेश केला, घरच्यांचा विरोध असतानाही आपण राजकारणात प्रवेश केला आपण म्हणताय, मात्र नगरसेवक झाल्यानंतर ज्यावेळी उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्यावर पडली तेव्हा कुठेतरी एक आव्हानास्पद आपल्याला वाटत होतं हे सगळं? नाही, जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिलंच आव्हान होतं ते म्हणजे निवडून येणं। कारण की 22व्या वर्षी मला वाटतं एक आपल्या देशात एक ठरलेला ट्रेंड आहे की राजकारणात यायचं म्हणजे 40-45च्या पुढे, परंतु तो ट्रेंड कुठेतरी तोडून 22व्या वर्षी समाजकारणात आणि राजकारणात यायचं, निवडणूक प्रक्रियेत उतरायचं, हे म्हणजे एक खऱ्या अर्थाने तिथेच मी सुरुवात केली होती। आणि ते एक आव्हान पूर्ण केल्यानंतर पुढच्या वाटचालीसाठी लोकांची साथ राहिली, माझं चांगलं काम लोकांना आवडायला लागलं आणि कुठेतरी लोकांचं जेव्हा आपल्यासोबत चांगले विशेष असतात, जेव्हा लोकांना आपल्याकडनं अपेक्षा असतात, तेव्हा चांगलं काम आपोआप घडत जातं आणि त्या पद्धतीने मी काम करत राहिलो। बदलापूरमध्ये युवा राज्याच्या माध्यमातून आपण तरुणांना जोडणारी एक संघटना निर्माण केली आहे, त्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम सुद्धा राबवत होता, अजूनही राबवता, काय त्याबद्दल अधिक माहिती द्या? युवा राज ही संकल्पना मी सुरू केली तेव्हा माझ्या मनात हीच गोष्ट होती की तरुणांनी राजकारणात यायला हवं। आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे फेसबुकवर 70 ते 80% तरुण म्हणतात की आय हेट पॉलिटिक्स, परंतु हेच जर बदलून त्यांनी म्हटलं की आय विल चेंज पॉलिटिक्स, तर आपण मोठा एक बदल आपल्या शहरात असो, आपल्या जिल्ह्यात असो, आपल्या महाराष्ट्रात असो किंवा आपल्या देशात असो हा आपण बघू शकू। आणि त्या उद्देशाने जास्तीत जास्त तरुणांना समाजकारणात पुढे आणणं, त्यांना प्रमोट करणं, त्यांना काही त्यांच्यात कला असेल, मग ते समजा कुठल्या कला क्षेत्रात असो, क्रीडा क्षेत्रात असो, समाजकारणात असो, राजकारणात जर चांगली कामगिरी करत असतील तर त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणं आणि त्यांना वाटणं की मी जे काम करतोय ते खऱ्या अर्थाने चांगलं कार्य आहे आणि माझ्या कामाची कोणतरी दखल घेत आहे, हे करण्यासाठी, हे दाखवून देण्यासाठी, त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी युवा राज प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली आणि गेल्या 4 वर्षापासून यशस्वीपणे आम्ही त्या सर्व जे कामं सुरू केली ती आजपर्यंत सुरू आहेत। नुकतीच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तापदी नेमणूक करण्यात आली आहे। या पुढचं जे आपलं जे राजकारण असेल किंवा जी राजकीय कारकीर्द असेल त्याला कुठेतरी आता कलाटणी मिळणार आहे, कसा एकंदरीत आपला दृष्टिकोन असणार आहे यापुढे? नाही, सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर मला वाटतं 95 सालपासून मी जेव्हा काही कार्यक्रमांसाठी किंवा आमच्या घरच्यांचं आधीपासून समाजकारणाकडे एक कल होता, काम होतं आणि ते करत असताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आम्ही नेतृत्वाखाली कसं काम चालतं, कशा पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे हे सगळं पाहत आलोय।
आणि मला वाटतं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक असा पक्ष आहे जिथे निष्ठावंतांना संधी दिली जाते, जिथे तरुणांना संधी दिली जाते आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून एका तरुण आणि सुशिक्षित माणसाला, साध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आज एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली, त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय मी पक्ष नेतृत्वाला, मग ते पवार साहेब असो, अजितदादा असो, सुप्रियाताई असो, प्रदेश अध्यक्ष असो, आव्हाड साहेब असो, या सगळ्यांना त्याचं श्रेय देईन. धन्यवाद सर. शुभेच्छा तुम्हाला स्टार मराठीकडून पुढच्या तुमच्या कारकिर्दीसाठी. तर आपण पाहिलं की आय हेट पॉलिटिक्स ऐवजी आय कॅन चेंज पॉलिटिक्स असं म्हणत जर तरुण वर्ग राजकारणात उतरला तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकेल असं मत कॅप्टन आशिष दामले यांनी मांडलेलं आहे. किरण सासेसह निनाद करमरकर, स्टार मीडिया, बदलापूर.